नमस्ते. सो लास्ट व्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मिलीसाठी आम्ही नवीन घर बांधत आहे आणि मी काही वर्ड्सचा यूज केला ज्याच्यामुळे खूप लोकांना मिसअंडरस्टँडिंग झाली की आम्ही आतापासून तिला त्याच घरात ठेवणार, तिला आमच्या घरात एंट्री नसणार, रात्रभर ती तिथेच झोपेल, अशा समर मध्ये तिला तिथेच लॉक करून ठेवणार. आय नो की तुम्हाला मिलीची खूप काळजी आहे, पण तुमच्यापेक्षा जास्त मला आणि माझ्या घरच्यांना आहे. मिली आमच्या घरचा एक डॉग नसून एक फॅमिली मेंबर झाली आहे. तिला कधी पण कुठे जायचं असेल तर ती पहिले माझ्या जवळ येते की बाहेर चल. मी जर काही खात असेल तर जबरदस्तीने माझ्या प्लेट मध्ये जाणार नाही, तर वेट करणार की मी तिला कधी देतो. आता तिची साईज वाढली आहे आणि अजून जास्त वाढणार. तर बाईक किंवा स्कूटरवर ती बिलकुल येत नाही, म्हणून कारचा एसी चालू करून दिला की मस्त बसते आणि फिरते, आणि बसली की बसूनच राहते. लहानपणापासूनच तिला घरातले सगळे कॉर्नर माहितीये, म्हणून घरभर फिरत असते. तिचा पूर्ण घरात एक पर्सनल स्पॉट आहे, म्हणजेच बेडचा कॉर्नर. ती तिचा बेड सोडून तिथेच झोपते. कधी कधी माझ्या मांडीवर पण झोप लागून जाते तिला. आमच्या किचनची एक बाउंड्री आहे, त्याला ती कधीच क्रॉस करत नाही, कारण लहानपणी ती किचन मध्ये आई जवळ बसायची आणि आम्ही